Hello students, welcome back to Edumore. This is lecture number 9. lecture number 9. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपला फर्स्ट युनिट जो होता युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरचे पूर्ण थिअरी पार्ट जो आहे तो कव्हर झालेला आहे. ओके, आणि या चॅप्टरवर बेस ज्या काही तुम्हाला असाइनमेंट्स होत्या किंवा काही एक्सरसाइज होत्या त्या तुम्हाला एजुमोवरच्या आपल्या एक्सरसाइज सेक्शनमध्ये अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही काय करायचे आहे, तर एक्सरसाइज त्या सेशनमधून डाउनलोड करून त्यांना सुरुवातीला सेल्फ ट्राय करायचं आहे. जो काही थेरॉटिकल कन्सेप्ट आपण 8 लेक्चर्समध्ये डिस्कस केलेला आहे, जो शिकलेला आहे, तो पूर्ण कन्सेप्ट तुम्ही अप्लाय करून काय करायचे आहे, ते क्वेश्चन अगोदर स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. जर तुम्हाला ते स्वतः नाही आले तर तुम्ही हे व्हिडिओ सोल्युशन्स स्वतःच्या रेफरन्ससाठी यूज करायचे. तर आपण काय करू, तर त्या एक्सरसाइजचे सोल्युशन्स आता स्टार्ट करू. तुम्ही काय करायचे, अगोदर सेल्फ ट्राय करायचे, नाही तर मग हे सोल्युशन्स बघायचे आहेत. तर एक्सरसाइज 1 मधला अगोदर घेऊ आपण क्वेश्चन नंबर 1. काय क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅव नॉट इक्वल डायमेन्शन्स. काही नाही आहेत, खाली 4 ऑप्शन्स दिले आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे खालीलपैकी असं कुठलं एखादं ऑप्शन्स आहे की ज्या ऑप्शनमध्ये दिलेल्या पेअरच्या डायमेन्शन्स या इक्वल नाही आहेत, म्हणजेच काय आहेत, अनइक्वल. काय आहेत, अनइक्वल. बघू याचं सोल्युशन्स काय आहे. तर अगोदर आपण 1 नंबरचा ऑप्शन घेऊ. काय, एनर्जी आणि टॉर्क. एनर्जी आणि टॉर्क. बघा, एनर्जी काय होती आपली, एनर्जी होती वर्क इंटू, एनर्जी आणि वर्कच्या डायमेन्शन सेम होत्या. वर्क होत तुमचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे युनिट होतं फोर्सचं युनिट आपण न्यूटन. फोर्सचं युनिट काय घेत असतो, फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट मीटर, म्हणजेच याला ओव्हरऑल आपण जूल म्हणत असतो. टॉर्क काय होता, टॉर्क होता टाऊ इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. हा वेक्टर क्वांटिटी आहे, एनर्जी स्केलर क्वांटिटी. याला जर तुम्ही वेक्टोरियली सॉल्व्ह केलं, दोन क्वांटिटीचा क्रॉस प्रोडक्ट, तर याचं एक्सपान्शन असं असतं बघा. फर्स्ट वेक्टर ची मॅग्निट्यूड, सेकंड वेक्टरची मॅग्निट्यूड आणि साइन ऑफ अँगल बिटवीन देम आणि एक डायरेक्शन एन कॅप. बट आपण डायमेन्शनली जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर म्हणजे काय आहे, फोर्सचे डायमेन्शन आणि आर म्हणजे डिस्टन्स. फोर्सचे डायमेन्शन आणि डिस्टन्सचे डायमेन्शन्स म्हणजे तुम्हाला दिसतंय की सरळ सरळ फर्स्ट ऑप्शन मध्ये एनर्जी आणि टॉर्क दोन्हीच्या डायमेन्शन्स इक्वल येत आहेत. का, कारण की टॉर्कचं एक्सपान्शन सुद्धा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅटमध्ये येते आणि एनर्जीचं पण एक्सपान्शन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅटमध्ये येत आहे. एनर्जी आणि टॉर्क हे दोन फिजिकल वेगवेगळे कन्सेप्ट जरी असले तरी त्यांचे डायमेन्शन्स सेम येत आहेत. त्यानंतर बघा, नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला फोर्स आणि इम्पल्स. सेकंड ऑप्शन आपण ट्राय करून बघू काय आहे, फोर्स आणि इम्पल्स. फोर्स काय असतं, तर फोर्सचा फॉर्म्युला आपण बघितलेला, फोर्स असतो मास इंटू ॲक्सिलरेशन. इम्पल्स काय असते, इम्पल्स असते आय इज इक्वल टू मुवमेंट ऑफ फोर्स. इम्पल्स काय असते, मुवमेंट ऑफ फोर्स म्हणजे फोर्स अपॉन टाइम. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ या ऑप्शन वरून असं कळतंय की इम्पल्स जो आहे तो इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन टाइम आणि फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सिलरेशन. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला यावरून असं दिसतंय की इक्वेशन जो आहे किंवा फंक्शनल फॉर्मॅट जो आहे फोर्सचा आणि इम्पल्स आयचा, तर फोर्स आणि इम्पल्स आय, फोर्स इंटू इम्पल्स आय, दोन्हींचा फंक्शनल फॉर्मॅट चेंज आहे. म्हणजे दोन्हीच्या डायमेन्शन्स काय आहेत, अनइक्वल आहेत. दोन्हीचे डायमेन्शन्स अनइक्वल आहेत. म्हणून आपण सांगू शकतो की फोर्स ज्याच्या डायमेन्शन्स आहे मास इंटू ॲक्सिलरेशन म्हणजे m1 l1 t raised to the power of -2 आणि इम्पल्स जो की काय आहे, इम्पल्स जो आहे मोमेंट ऑफ फोर्स. इम्पल्स आहे मोमेंट ऑफ फोर्स. इम्पल्स काय आहे, सॉरी, इम्पल्सचा जो फॉर्म्युला आहे तो इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट टाइम नाही, तर इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाइम. काय, इम्पल्सचा फॉर्म्युला फोर्स इंटू टाइम. म्हणजे इम्पल्सच्या डायमेन्शन जे आहेत त्या आहे डायमेन्शन्स ऑफ फोर्स इंटू डायमेन्शन ऑफ टाइम. म्हणजेच फोर्सच्या डायमेन्शन्स m1 l1 t -2 आणि टाइमच्या डायमेन्शन्स t. म्हणजेच फोर्स F च्या डायमेन्शन्स आणि
इम्पल्स आयच्या डायमेन्शन्स काय आहेत, अनइक्वल आहेत. सो तुमचं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 1 चं जे आहे ऑप्शन बी हे करेक्ट ऑप्शन आहे या गिवन क्वेश्चनचं. इम्पल्स आणि फोर्स हॅव डिफरंट डायमेन्शन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की द डायमेन्शन्स ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट इक्वल टू दॅट ऑफ. सांगायचं आपल्याला की प्लँक्स कॉन्स्टंट जो आहे तो प्लँक्स कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स खाली दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी कुठल्या ऑप्शन सोबत मॅचअप करतात. बघा सोल्युशन्स. आता सगळ्यात पहिले प्लँक्स कॉन्स्टंट कुठल्या एक्सप्रेशन मध्ये अराइज होतो, तो एक्सप्रेशन बघा आपण लिहिलेलं होतं की एनर्जी E इज इक्वल टू एच इंटू न्यू. एनर्जी E इज इक्वल टू एच इंटू न्यू, ज्यामध्ये न्यू ही होती फ्रिक्वेन्सी. न्यू काय होते, न्यू होती फ्रिक्वेन्सी आणि E होते एनर्जी. E होती एनर्जी आणि न्यू होती फ्रिक्वेन्सी. आणि एच जो होता तर हा एच होता प्लँक्स कॉन्स्टंट. एच काय होता, प्लँक्स कॉन्स्टंट. याच्यावरून आपण असं सांगू शकतो की प्लँक्स कॉन्स्टंट जो आहे तो प्लँक्स कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स असतात डायमेन्शन्स ऑफ एनर्जी अपॉन डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. डायमेन्शन्स ऑफ एनर्जी अपॉन डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. तर हे आपल्याला कसं कुठे कळालं, तर आपण हा फॉर्म्युला बघितलेला होता ज्यावेळेस आपण डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेल्या होत्या प्लँक्स कॉन्स्टंटच्या त्यावेळेस. आता प्लँक्स कॉन्स्टंटच्या डायमेन्शन एनर्जीचे इक्वल असतील का, तर नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन इल्युमिनेट झाले. त्यानंतर दुसरं बघा मोमेंटम. आता मोमेंटम काय असतं, मोमेंटम असतं P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. याच्या डायमेन्शन्स काय असतात, मासच्या डायमेन्शन्स m, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स मीटर पर सेकंद म्हणजे mt -1 lt -1. म्हणजे मोमेंटमच्या डायमेन्शन्स काय येतात, ml t -1. आणि याच्यावरून प्लँक्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे एनर्जी आणि वर्कच्या डायमेन्शन सेम असतात. एनर्जी आणि वर्कच्या डायमेन्शन सेम असतात. म्हणजे एचच्या डायमेन्शन्स पीच्या डायमेन्शन सोबत मॅच होत आहे का, नाही. म्हणजे सेकंड नंबर ऑप्शन पण चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 4 पॉवर. पॉवर काय असते, तर आपण बघितलेले पॉवर असतो वर्क पर युनिट टाइम. वर्क पर युनिट टाइम. वर्क काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे सरळ फंक्शनल फॉर्मॅटवरूनही तुम्हाला असं कळतंय की एच आणि पॉवर पी याचे दोन फॉर्म्युले जे आहेत ते दोन्हीचे फॉर्म्युले खूप डिफरंट आहेत. म्हणजे पीच्या पॉवर पीच्या आणि प्लँक्स कॉन्स्टंट एचच्या डायमेन्शन्स इक्वल येतील का, तर नाही. मग उरला ऑप्शन कुठला, ऑप्शन सी. तर सरळ तुमचा अँग्युलर मोमेंटम हा जो आहे हा ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. म्हणजेच प्लँक्स कॉन्स्टंट एच आणि अँग्युलर मोमेंटम कॅपिटल एल या दोघा जणांच्या डायमेन्शन्स काय असतात, सेम असतात. डायमेन्शन्स काय असतात, सेम. कोणाकोणाच्या, तर प्लँक्स कॉन्स्टंट जो आपण कॅपिटल स्मॉल एच ने डिनोट करतो आणि अँग्युलर मोमेंटम जो आपण डिनोट करतो कॅपिटल एल ने, जो असतो लिनियर मोमेंटम पी इंटू डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स किंवा पोझिशन वेक्टर आर. ही वेक्टर क्वांटिटी असते जो या दोघे जणांचा क्रॉस प्रोडक्टच्या इक्वल असतो. बट आपल्याला डायमेन्शनसाठी फक्त याच्या मॅग्निट्यूड सोबत काय असतं, डील करायचं असतं. म्हणून अँग्युलर मोमेंटमची मॅग्निट्यूड असते मास व्हेलॉसिटी इंटू डिस्टन्स आर. जर तुम्ही याला डायमेन्शनली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला याच्या डायमेन्शन्स आणि प्लँक्स कॉन्स्टंट एच या दोन्हीच्या डायमेन्शन्स काय मिळतील, इक्वल मिळतील. हे क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे, द डायमेन्शन्स ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी च्या डायमेन्शन्स खाली दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी कुठले आहेत. तर याचं बघा सोल्युशन. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. जीच्या डायमेन्शन्स काढायचे आहे म्हणून जी साठी फॉर्म्युला अरेंज करायचा, जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg इंटू आर स्क्वेअर अपॉन मासेस m1 आणि m2. मग डायमेन्शन्स ऑफ जी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स इंटू डायमेन्शन्स ऑफ पोझिशनचा स्क्वेअर डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ m1 मास आणि डायमेन्शन्स ऑफ m2 मास. आता फोर्सच्या डायमेन्शन्स मी सांगितलं होतं पाठ करायच्या काय असतात त्या, mlt -2
आर म्हणजे पोझिशनचे डायमेन्शन मीटर स्क्वेअर म्हणजेच लेंथ स्क्वेअर. खाली आहे मासेस म्हणजे मासचे डायमेन्शन्स, याची एम आणि दुसऱ्या मासची पण एम. हा एम या एम सोबत झाला कॅन्सल. हा एल स्क्वेअर हा बनणार न्यूमरेटरला एल क्यूब. हा एम वरती गेल्यानंतर -1 म्हणजे जीच्या डायमेन्शन्स काय मिळणार, तुम्ही या फॉर्म्युलेला रिअरेंज केल्यानंतर एम ची पॉवर -1 एल क्यूब आणि टी -2 म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इज m-1 L3 आणि t -2 म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 काय आहे, द रेशो ऑफ डायमेन्शन्स ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट टू दॅट मुवमेंट ऑफ इनर्शिया. प्लँक्स कॉन्स्टंट एच आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया दोन्हीच्या डायमेन्शन्सचा फॉर्म्युला आपल्याला या खाली दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी कुठला फॉर्म्युला देतोय. आता बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया बद्दल तुम्ही आतापर्यंत काहीच रीड केलेलं नाही. ओके, तर यामुळे ज्यावेळेस आपण 12th रोटेशनल मोशन चॅप्टर डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया बद्दल तिथे डिटेलमध्ये कळेल. बट तुम्ही फक्त या क्वेश्चनसाठी एवढं लक्षात ठेवायचं आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण आयने डिनोट करत असतो आणि तो असतो एखाद्या बॉडीचा मास आणि ज्या ऍक्सिस भोवती ती बॉडी रोटेट करत आहे ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आर आणि त्याचा स्क्वेअर. मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो एखादी बॉडी जी बॉडी रोटेट करत आहे. सपोज करायचं ही एखादी बॉडी आहे जिचा मास आहे एम, याच्या सेंटर पासून एक ऍक्सिस आहे आणि ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट करत आहे आणि त्या बॉडीचा आर जो आहे हा आहे डिस्टन्स. त्या मास पार्टिकल्सच्या बॉडीचे अरेंज झालेले ॲट अ डिस्टन्स आर, तर त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो आय आणि तो आपण मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर किंवा आरचा स्क्वेअरने डिनोट करत असतो. सध्या तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया बद्दल पूर्ण डिटेलमध्ये रोटेशनल मोशन चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि प्लँक कॉन्स्टंट तर आपल्याला माहिती आहे, प्लँक कॉन्स्टंट काय असतो, एच इज इक्वल टू एनर्जी अपॉन फ्रिक्वेन्सी न्यू. एनर्जी अपॉन फ्रिक्वेन्सी न्यू, एनर्जी आणि वर्क इक्विव्हॅलंट असतात आणि वर्क असतो आपला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि खाली आहे फ्रिक्वेन्सी. आता कशाचा रेशो काढायचा आपल्याला, एच अपॉन आयचा. एच अपॉन आय, तर एचचा फॉर्म्युला लिहायचा एफ dx अपॉन न्यू इंटू आयचा फॉर्म्युला 1 अपॉन mr स्क्वेअर. आता यातला डायमेन्शनली जर सॉल्व्ह केलं तर फोर्सचे डायमेन्शन्स काय मिळतील, m1 L1 t -2 m1 L1 t -2 डिस्टन्स टी L. खाली फ्रिक्वेन्सी म्हणजे टाइम इनवर्स म्हणजे t -1. m म्हणजे मास, तर मास म्हणजे m. r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. तर बघा हा एल स्क्वेअर या एल स्क्वेअर सोबत कॅन्सल, हा एम या एम सोबत कॅन्सल, हा t -1 वरती गेल्यानंतर होईल +1 आणि t -2 +1 हा काय मिळेल तुम्हाला t -1 काय मिळेल t -1. आता t -1 म्हणजे कशाचे डायमेन्शन्स, तर t -1 डायमेन्शन्स या असतात डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. कशाचे डायमेन्शन्स असतात, डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच मुवमेंट ऑफ म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट एच आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया आय या दोन्ही जणांचा जो रेशो आहे त्या रेशोचे जे डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट फॉर दिस गिवन क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा, द व्हेलॉसिटी v काय आहे, व्हेलॉसिटी v ऑफ द पार्टिकल ॲट टाइम t. त्याचं एक्सप्रेशन हे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे एक्सप्रेशन. अगोदर आपण एक्सप्रेशन लिहून घेऊ. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू सम कॉन्स्टंट a इंटू t प्लस सम कॉन्स्टंट b अपॉन t प्लस c. ज्यामध्ये दिलेलं आहे की a b आणि c 3 काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. तर आपल्याला a b आणि c या तिन्हीच्या डायमेन्शन सांगायचे आहेत. आता बघा, ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी डिस्कस केला होता थिअरीमध्ये त्यावेळेस आपण सांगितलेलं होतं की कुठल्याही दोन फिजिकल क्वांटिटी तेव्हाच ऍड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात जेव्हा त्या डायमेन्शनली इक्वल असतात. म्हणजे सरळ तुम्हाला दिसतंय की t प्लस सी जे आहेत, t प्लस सीच्या डायमेन्शन्स काय आहेत, म्हणजे t प्लस सी, टी आहे टाइम आणि सी हा कॉन्स्टंट आहे आणि दोन्ही एकमेकांसोबत ऍड होत आहेत. म्हणजेच तुम्हाला सरळ कळते की जो अननोन कॉन्स्टंट आहे सी त्याच्या डायमेन्शन्स आणि टाइम टीच्या डायमेन्शन्स हे काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. म्हणजे सीच्या डायमेन्शन्स आहेत डायमेन्शन्स ऑफ टाइम आणि v
आणि AT याला जर तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला मिळेल V मायनस AT मायनस B अपॉन T प्लस T इज इक्वल टू 0. म्हणजे V सोबत AT ही क्वांटिटी काय होत आहे, सबट्रॅक्ट होत आहे. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आणि डायमेन्शन्स ऑफ AT काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. म्हणजे यालाच तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला मिळेल डायमेन्शन्स ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम. व्हेलॉसिटी काय असते, मीटर पर सेकंड, म्हणजे ml-1 मीटर पर सेकंड, सॉरी ml-1 नाही, तो काय असेल LT-1. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय असतात, LT-1 आणि खाली आहे T. तर खालचा T वरती गेल्यानंतर बरं T-2. म्हणजे A च्या डायमेन्शन्स काय मिळतील तुम्हाला, A च्या डायमेन्शन्स मिळतील LT-2. म्हणजे असं कुठलं ऑप्शन आहे की ज्यामध्ये C ची डायमेन्शन T आणि A ची डायमेन्शन LT-2 आहे. रिस्पेक्टिव्हली विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, रिस्पेक्टिव्हली. म्हणजे A चे पहिलं ऑप्शन जे असेल दिलेल्यापैकी 1 2 3 पैकी पहिला असेल A चे, दुसरी असेल B ची आणि तिसरी असेल C ची. तर बघा तुम्हाला ऑप्शन A मध्ये दिसत आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये A च्या डायमेन्शन्स आहे LT-2 आणि C ची डायमेन्शन्स आहे T. म्हणजे 4 दिलेल्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला दिसतंय की सरळ सरळ ऑप्शन A हे गिवन कंडिशन्स जे आहेत ते सॅटिस्फाय करत आहेत. म्हणून ऑप्शन A जे आहे या गिवन क्वेश्चन साठी ऑप्शन हे करेक्ट आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पर सेकंड. पर सेक इज युनिट ऑफ. आता बघा पर सेक हा जो कन्सेप्ट आहे हा तुमच्यासाठी नवीन कन्सेप्ट असेल. तुम्हाला वाटेल की पर सेकंड हे पर सेकंड सारखं दिसते, म्हणजे हे टाइमचं किंवा फ्रिक्वेन्सीचं युनिट असलं पाहिजे. बट बघा पर सेकंड जे आहे ना, हे आहे युनिट डिस्टन्सचं. कशाचं युनिट आहे, डिस्टन्सचं. बट कशाचं डिस्टन्स, तर स्टार्स, ॲस्ट्रोनॉमर जे आहेत ना आपले ॲस्ट्रोनॉमर, तर ॲस्ट्रोनॉमर्स डिफरंट स्टार्स मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी पर सेकंड या युनिटचा यूज करत असतात. ओके. तर पर सेकंड हे जे आहे ना, हे लक्षात ठेवायचं की पर सेकंड हे युनिट आहे डिस्टन्सचं, नाही की टाइमचं. कशाचं डिस्टन्स आहे, पर सेकंड हे डिस्टन्सचं युनिट आहे. ओके. तर याबद्दल पर सेकंड बद्दल जास्त सांगण्यासाठी काही नाहीये. तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की पर सेकंड हे स्टार्स मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज केलं जाणारं युनिट आहे. काय, पर सेकंड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय, द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज. तर हे थिअरी पार्ट मध्ये आपण याच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेले आहे. तरी एकदा परत बघा, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सच्या डायमेन्शन्स कशा काढायच्या, तर पॉवरचा फॉर्म्युला असतो बघा, P इज इक्वल टू I² R, ज्यामध्ये R आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, R इज इक्वल टू आहे पॉवर अपॉन I². करंट I असतो चार्ज अपॉन टाइम, चार्ज अपॉन टाइम हा असतो करंट I. आणि करंट I चे डायमेन्शन्स आपण डिनोट करत असतो एम्पियरने. कशाने, एम्पियर A ने. ओके. आता पॉवर, पॉवर काय असते, वर्क पर टाइम. वर्क असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सच्या डायमेन्शन्स असतात MLT-2 आणि वर्कच्या डायमेन्शन्स असतात M1. वर्कच्या डायमेन्शन्स असतात M1 L2 T-2, M2 M1 L2 T-2 आणि टाइमच्या डायमेन्शन्स T. टाइमच्या डायमेन्शन्स T. वरती गेल्यानंतर हा काय बनेल, T ची पॉवर -1. हा T खाली +1 आहे, न्यूमरेटरला शिफ्ट झाल्यानंतर -1. म्हणजे M1 L2 T-3, M1 L2 T-3. ओके. या काय करायचं आहे, रेजिस्टन्स R मध्ये पुटअप करायचे. डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टन्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ पॉवर अपॉन डायमेन्शन्स ऑफ करंट आणि त्याचा स्क्वेअर. यामध्ये जर तुम्ही या व्हॅल्यू पुटअप केल्या पॉवरच्या आणि करंटच्या, तर तुम्हाला मिळते पॉवरची डायमेन्शन्स मिळते M1 L2 T-3, M1 L2 T-3 आणि डिवायडेशनला खाली करंट, करंटची डायमेन्शन्स आहे एम्पियरचा स्क्वेअर. याला जर तुम्ही एम्पियरला न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर हे मिळतं तुम्हाला M1 L2 T-3 आणि एम्पियरचा -2, एम्पियरची पॉवर -2.
हे मिळते तुम्हाला डायमेन्शन्स इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आरची, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आरची डायमेन्शन्स. ओके, बघा कुठला ऑप्शन दिसतोय तुम्हाला असं आहे, तर ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. M1 L2 T-3 आणि A2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच टू ऑफ द फॉलोइंग 5 फिजिकल पॅरामीटर्स हॅव द सेम डायमेन्शन्स. खाली 4 पॅरामीटर्स, खाली 5 ऑप्शन्स दिले आहेत तुम्हाला, ABCDE. यामध्ये 5 फिजिकल पॅरामीटर्स दिलेले आहेत. तर तुम्हाला सांगायचं कुठल्या 2 फिजिकल पॅरामीटरला सेम डायमेन्शन्स असतात, सेम डायमेन्शन्स असतात. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला डायमेन्शन्स नसतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ही सुद्धा डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. यामध्ये उरला यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस असतो बघा फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरियाचे डायमेन्शन्स असतात यंग्स मॉड्युलसच्या. एनर्जी डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, एनर्जी डेन्सिटी असते U, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी असते एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करत असतो मॅग्नेटिक फोर्स F इज इक्वल टू चार्ज Q, व्हेलॉसिटी V, Q व्हेलॉसिटी V आणि मॅग्नेटिक फील्ड B. याच्यावरून आपण मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करत असतो. मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ चार्ज आणि डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही पूर्ण डायमेन्शनच्या क्वांटिटी पुटअप केल्या तर तुम्हाला असं मिळेल की डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायमेन्शन्स ऑफ एनर्जी डेन्सिटी, डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायमेन्शन्स ऑफ एनर्जी डेन्सिटी ह्या दोन्हीचे डायमेन्शन्स काय असतात, इक्वल असतात. कशा कशाच्या, मॅग्नेटिक फील्डच्या आणि एनर्जी डेन्सिटी दोन्हीच्या डायमेन्शन्स ह्या इक्वल असतात. F तुम्ही यामध्ये मॅग्नेटिक फोर्स म्हणजे फोर्स मॅग्नेटिक असो की कुठलाही असो, फोर्सच्या डायमेन्शन्स पुट करायच्या, चार्जच्या डायमेन्शन्स पुट करायच्या आणि व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स. इथे तुम्हाला एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम याच्या डायमेन्शन्स. तर तुम्हाला यावरून मिळेल की डायमेन्शन्स ऑफ एनर्जी डेन्सिटी आणि डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आर इक्वल. सो ऑप्शन ए अँड ऑप्शन ई आर करेक्ट. ऑप्शन ए अँड ऑप्शन ई आर करेक्ट क्वेश्चन नंबर 8 साठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, इफ द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर MA LB TC, M ची पॉवर A, L ची पॉवर B, T ची पॉवर C. तर ABC च्या खालीलपैकी कुठल्या व्हॅल्यूज पुट केल्या म्हणजे तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ करेक्ट पॅरामीटरच्या मिळेल. बघा आपण काय करू, याला ऑप्शन वाईज जाऊ, याला ऑप्शन वाईज बघू. बघा सपोज करायचं जर आपण A0 घेतला, B -1 घेतला, C -2 घेतला तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, तो M ची पॉवर 0, L ची पॉवर -1 आणि T ची पॉवर -2. या फोर्सच्या डायमेन्शन्स आहेत का, ऑप्शन ए सांगते की फोर्सच्या डायमेन्शन्स आहेत. या ज्यावेळेस तुम्ही ABCच्या व्हॅल्यू ह्या जर पुट केल्या आपल्याला सरळ सरळ कळते की या फोर्सच्या डायमेन्शन्स नाही, म्हणजे ऑप्शन ए तुमचं रॉंग आहे. ऑप्शन ए रॉंग आहे. आता बघू आपण ए ची व्हॅल्यू 1, ए ची 1, बी ची -1 आणि सी ची -2 पुटअप करू. M ची पॉवर 1, L ची पॉवर -1 आणि T ची पॉवर -2 आणि सांगितलेले डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. आता प्रेशर काय असतं, प्रेशर असतं फोर्स पर युनिट एरिया. डायमेन्शन्स काय असतात, तर M1 L1 T-2 आणि एरिया म्हणजे डायमेन्शन्स ऑफ L², डायमेन्शन्स ऑफ L². याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल की डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इज इक्वल टू M1 L-1 T-2 आणि ज्या डायमेन्शन्स तुम्हाला इक्वल दिसत आहेत ऑप्शन बी सोबत, म्हणजे ऑप्शन बी हा जो जनरल फॉर्म्युला दिलेला आहे यामध्ये जर तुम्ही ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -1 आणि सी ची व्हॅल्यू -2 पुट केली तर येणाऱ्या डायमेन्शन्स या प्रेशरच्या डायमेन्शन सोबत मॅच अप करत आहेत, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे, ऑप्शन 2 ह्या गिवन क्वेश्चन साठी करेक्ट आहे. एक तुम्हाला ऑप्शन करेक्ट दिसलं म्हणजे बाकीचे ऑप्शन तुम्हाला चेक करण्याची गरज नाही. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय मिळेल मग तुम्हाला, प्रेशर. त्यानंतर क्वेश्चन 10, डायमेन्शन्स ऑफ. बघा ज्यावेळेस आपण थिअरी पार्ट डिस्कस करतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं
स्पीड ऑफ लाईट सी ला तुम्ही डायमेन्शनली कसं, किंवा स्पीड ऑफ लाईट सीचा फॉर्म्युला असतो काय, 1/μ0 इंटू इप्सिलॉन 0. स्पीड ऑफ लाईटचा फॉर्म्युला आहे 1/μ0 इंटू इप्सिलॉन 0, आणि हेच तुम्हाला यामध्ये विचारलेलं आहे. या 1/√μ0 इप्सिलॉन 0 ला तुम्ही कसं लिहू शकता, μ0 इप्सिलॉन 0 त्याची पॉवर न्यूमरेटरला -1/2, म्हणजेच μ0 इप्सिलॉन 0 त्याची पॉवर -1/2 च्या डायमेन्शन्स ह्या डायमेन्शन्स ऑफ स्पीड किंवा डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटीच्या इक्वल आहेत. म्हणजेच व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय असतात, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे कुठला ऑप्शन दिसते तुम्हाला, ऑप्शन 4. ऑप्शन 4 मीटर पर सेकंड म्हणजे μ0 इप्सिलॉन 0 ची पॉवर 1/2 च्या डायमेन्शन्स आहेत, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. ऑप्शन डी, ऑप्शन 4 इज करेक्ट. त्यानंतर काय विचारलेले क्वेश्चन बघा, द डेन्सिटी ऑफ द मटेरियल इन सीजीएस युनिट सिस्टीम इज 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इन द सिस्टम ऑफ युनिट इन विच द युनिट ऑफ लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड युनिट ऑफ मास इज 100 ग्रॅम, द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल विल बी. बघा हा क्वेश्चनचा आहे कन्व्हर्शन ऑफ युनिटचा. कशाचा आहे, कन्व्हर्शन ऑफ युनिट. म्हणजेच N1U1 इज इक्वल टू N2U2 या फॉर्म्युल्याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. बघा N1 दिलेला आहे आपल्याला 4, युनिट दिलेला आहे U1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. N2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. U2 युनिट दिलेला आहे आपल्याला G प्राइम प्लस सेंटीमीटर प्राइमचा क्यूब, सेंटीमीटर प्राइमचा क्यूब. तर यामध्ये बघा आता G प्राइम दिलेला आहे आपल्याला, G प्राइम किती आहे 100 ग्रॅम, 100G. सेंटीमीटर प्राइम दिलेला आहे 10 सेंटीमीटर. या गिवन फॉर्म्युलाज मध्ये व्हॅल्यू जर पुट केल्या तर आपल्याला मिळेल 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू N2 इंटू 100 ग्रॅम डिवायडेड बाय 10 ग्रॅमचा 10 सेंटीमीटरचा क्यूब, 10 सेंटीमीटर क्यूब. तर हा ग्रॅम आणि सेंटीमीटर क्यूब, ग्रॅम आणि सेंटीमीटर क्यूब एकमेकांसोबत कॅन्सल. राईट हँड साईडला आहे 4, लेफ्ट हँड साईडला N2 इंटू 100 डिवायडेड बाय खाली 1000. ह्या 100,000 सोबत कॅन्सल झाला, 2 0 2 0. तर तुम्हाला N2 मिळाला 4 इंटू 10 म्हणजेच N2 मिळाला 40. N2 मिळाला 40. म्हणजे असं युनिट सिस्टीम ज्या युनिट सिस्टीम मध्ये तुम्ही लेंथ 10 सेंटीमीटरने आणि मास 100 ग्रॅमने रिप्रेझेंट करतात, त्या युनिट सिस्टीम मध्ये त्या गिवन मटेरियलची डेन्सिटी किती मिळेल तुम्हाला, तर 40. किती मिळेल 40. म्हणजे ऑप्शन सी किंवा ऑप्शन 3 इज करेक्ट. ऑप्शन 3 इज करेक्ट. हे झाले तुमचे आन्सर्स कशाचे, एक्सरसाइज 1 चे. त्यानंतर आता हे बघा एक्सरसाइज 2. कुठली आहे, एक्सरसाइज 2. एक्सरसाइज 2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर 2 फिजिकल क्वांटिटीज ऑफ विच one is vector and other is scalar having the same dimensions formula. खाली 4 ऑप्शन्स दिले आहेत. तर 4 ऑप्शन्स पैकी तुम्हाला सांगायचं आहे की अशी कुठली क्वांटिटी आहे, त्यामधली एक स्केलर आहे आणि एक वेक्टर आहे आणि दोघांना सेम डायमेन्शन्स आहेत. बघा वर्क आणि एनर्जी, आपल्याला माहिती आहे वर्क आणि एनर्जीचे डायमेन्शन सेम असतात, बट वर्क ही सुद्धा एक स्केलर क्वांटिटी आहे आणि एनर्जी सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. पण आपल्याला गिवन क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, एक आपल्याला वेक्टर क्वांटिटी पाहिजे आणि एक पाहिजे स्केलर क्वांटिटी. आता बघा वेक्टर क्वांटिटीज आणि स्केलर क्वांटिटीज म्हणजे काय, आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये त्यांना बघणारच आहोत. बट एवढं लक्षात ठेवायचं आहे की वेक्टर क्वांटिटी अशा असतात की ज्यांना काय असते, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, आणि स्केलर क्वांटिटी अशा असतात की ज्यांना फक्त काय असते, मॅग्निट्यूड असते. इम्पल्स ही सुद्धा स्केलर वेक्टर क्वांटिटी आहे आणि मोमेंटम सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. पॉवर ही सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे आणि प्रेशर सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे उरतो ऑप्शन नंबर सेकंड, टॉर्क. टॉर्क आपण रिप्रेझेंट करत असतो, टॉ ही आहे वेक्टर क्वांटिटी जो असतो फोर्स इनटू डिस्टन्स r, दोघा जणांच्या क्रॉस प्रोडक्ट, आणि वर्क असतो तुमचा फोर्स इनटू डिस्टन्स, हा असतो स्केलर प्रोडक्ट. ही आहे स्केलर क्वांटिटी, ही आहे वेक्टर क्वांटिटी. दोन्हीचे डायमेन्शन्स इक्वल असतात आणि दोन्ही काय आहेत, त्यामधले एक स्केलर आणि एक वेक्टर आहेत. म्हणजे अजून गिवन क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की खालीलपैकी 4 ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे
की ज्यामध्ये एक स्केलर क्वांटिटी आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि दोन्हींच्या डायमेन्शन्स काय आहेत, सेम आहेत, तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन 2 काय, द फंडामेंटल युनिट विच हॅज सेम पॉवर इन द डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन अँड विस्कॉसिटी इज. सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटी या दोन्हींच्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये मास, लेंथ, टाइम यापैकी अशी कुठला पॅरामीटर आहे की ज्यांच्या डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये पॉवर सेम असते. बघा, सरफेस टेन्शन अगोदर आपण काय करू, सरफेस टेन्शन ज्याला आपण एस ने डिनोट करू त्याला लिहू. सरफेस टेन्शन असतो फोर्स पर युनिट लेंथ. सरफेस टेन्शन असतो फोर्स पर युनिट लेंथ. आणि विस्कॉसिटी बघा, विस्कॉसिटीचं युनिट असतं प्रेशर इंटू सेकंड. प्रेशर इंटू सेकंड. प्रेशर इंटू सेकंड. प्रेशर असतो तुमचा फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू किंवा फोर्स पर युनिट एरिया. आणि सेकंड म्हणजे आहे टाइमचा. म्हणजे सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स काय मिळेल तुम्हाला, डायमेन्शन्स ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम म्हणजे एल. आणि विस्कॉसिटीचे डायमेन्शन्स मिळेल, त्याला आपण डिनोट करू व्ही ने. डायमेन्शन्स ऑफ फोर्स, डायमेन्शन्स ऑफ एरिया इंटू डायमेन्शन्स ऑफ टाइम. आता फोर्सच्या डायमेन्शन्स काय आहेत, m1 L1 T-2 आणि खाली आहे L. इकडे विस्कॉसिटीच्या डायमेन्शन्स मध्ये फोर्सच्या डायमेन्शन्स आहे m1 L1 T-2, इकडे आहे T आणि खाली आहे L². या डायमेन्शन्स ऑफ विस्कॉसिटी. डायमेन्शन्स ऑफ विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी बद्दल आपण ज्यावेळेस फ्लुइड मेकॅनिक्सचे चॅप्टर डिस्कस करू त्यावेळेस विस्कॉसिटी बद्दल पूर्ण डिटेलमध्ये तिथे बघू. बट इथे एवढं आपल्याला फक्त डायमेन्शन्स कम्पेअर करायचे आहे म्हणून तुम्हाला फक्त फॉर्म्युला सांगत आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. या दोन फॉर्म्युला तुम्ही जर का कम्पेअर केलं तर तुम्हाला असं दिसतंय की इथे एमची पॉवर आणि इथे एमची पॉवर सेम आहे, बाकी सर्व यांच्या पॉवर्स काय होत आहेत, चेंज होत आहेत. म्हणजेच डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये मासची डायमेन्शन जी आहे ती मासची डायमेन्शन्स काय असते, सेम असते फॉर दिस गिवन क्वेश्चन. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे विचारलेलं, द रेशो ऑफ 1 मायक्रॉन टू 1 नॅनोमीटर. बघा 1 मायक्रॉन असतो 10⁻⁻⁶ मीटर आणि 1 नॅनोमीटर असतो 10⁻⁹ मीटर. या दोन्हीचा जर का रेशो घेतला तुम्ही काय 1 मायक्रोमीटर आणि 1 नॅनोमीटर तर हे तुम्हाला मिळतं 10⁻⁻⁶ मीटर अपॉन 10⁻⁹ मीटर. याला तुम्ही सॉल्व्ह केलं, हा 9 वरती गेल्यानंतर हा बनेल 10⁻⁻⁶ इंटू 10⁻+9. मीटर मीटर एकमेकांसोबत कॅन्सल. 9 6 गेले 3 म्हणजे 10⁻3. हा काय मिळेल याचा रेशो 10⁻3 म्हणजे ऑप्शन ए. ऑप्शन ए और ऑप्शन 1 इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, द इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिवन बाय y = a sin ओमेगा x/v - k, where omega is angular velocity and v is linear velocity. The dimensions of k is. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, y = a sin ओमेगा x/v - k आणि यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे k च्या डायमेन्शन्स. आता ही जी आहे पूर्ण क्वांटिटी हा आहे साइनचा अँगल आणि आपल्याला माहिती आहे अँगलला डायमेन्शन्स नसतात. म्हणजेच ओमेगा इंटू x/v - k यांच्या डायमेन्शन्स काय असतात, डायमेन्शन्स यांच्या आहे 0. यांचे डायमेन्शन्स आहेत 0. म्हणजेच x/v च्या डायमेन्शन्स आणि डायमेन्शन्स ऑफ k काय आहेत, इक्वल आहेत. x काय आहे, डिस्टन्स आहेत म्हणून x ला डायमेन्शन्स आहेत. डिस्टन्स म्हणजे मीटर. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स असतात lt -1 इज इक्वल टू असतं डायमेन्शन्स ऑफ k. l कॅन्सल, t मायनस वरती गेल्यानंतर t होईल +1. म्हणजेच तुम्हाला k च्या डायमेन्शन्स काय मिळतील, डायमेन्शन्स ऑफ k मिळेल डायमेन्शन्स ऑफ टाइम. डायमेन्शन्स ऑफ टाइम ऑप्शन 2. कुठलाही ऑप्शन करेक्ट, ऑप्शन 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे,
टेम्परेचर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ डिराइव्ह क्वांटिटी इन टर्म्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी. बघा हा क्वेश्चन तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर आहे फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल टेम्परेचर आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर काय आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला आपण कुठल्याही एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या रेफरन्समध्ये न लिहिता इंडिपेंडेंटली रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून या गिवन क्वेश्चनचं ऑप्शन काय असलं पाहिजे, करेक्ट इन टर्म्स ऑफ नन ऑफ दिस अबो. म्हणजे टेम्परेचर तुम्ही रिप्रेझेंट करत असताना लेंथ आणि मासची तुम्हाला गरज नसते, मास आणि टाइमची गरज नसते, लेंथ मास टाइम कशाची गरज नसते. म्हणून हा क्वेश्चन कन्फ्युजन करण्यासाठी विचारलेला होता, ज्याचा ऑप्शन आहे ऑप्शन 4 करेक्ट. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, द टाइम डिपेंडन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी पी इज गिवन बाय, पीचं एक्सप्रेशन दिलेलं आहे हे, वेअर ए इज अ कॉन्स्टंट अँड टी इज टाइम, द डायमेन्शन्स ऑफ ए. बघा आपण हे रिलेशन बघितलेलं होतं, पी इज इक्वल टू पी नॉट ई रेज टू द पॉवर ऑफ मायनस एटी स्क्वेअर, डायमेन्शन्स ऑफ एटी स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे की पॉवर मध्ये असणाऱ्या क्वांटिटीला पॉवर हॅज नो डायमेन्शन्स, पॉवर हॅज नो डायमेन्शन्स. म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ ए टी स्क्वेअर ह्या काय आहेत, एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 0, टी ची पॉवर 0. म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ ए या आहेत टीच्या इनवर्स डायमेन्शन, म्हणजे टी ची पॉवर -2, टी ची पॉवर -2. म्हणजे काय ऑप्शन मिळतं, ऑप्शन नंबर 2, डायमेन्शन्स ऑफ टी -2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द डेन्सिटी ऑफ वूड इज 0.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इन सीजीएस युनिट, द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू इन एमकेएस युनिट इज. बघा हा पण आहे कन्व्हर्शन ऑफ युनिटचा क्वेश्चन दिलेला आहे. सीजीएस युनिट मध्ये डेन्सिटी आहे 0.5 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. सीसी म्हणजे काय, क्युबिक सेंटीमीटर, सेंटीमीटर क्यूब. आता एमकेएस सिस्टीम मध्ये काढायचं आहे आपल्याला, N1 U1 इज इक्वल टू N2 U2 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. N1 दिलेला आहे, U1 दिलेला आहे. N1 आहे 0.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, N2 काढायचा आहे आणि N2 युनिट दिलेला आहे, U2 काय आहे, केजी मीटर क्यूब. एमकेएस युनिट सिस्टीम मध्ये मास केजी मध्ये असणार आणि लेंथ मीटर मध्ये असणार. बघा आपल्याला माहिती आहे परत ही इकडे 0.5 ग्रॅम पर सीसी इज इक्वल टू मिळणार N2. 1 केजीला किती लिहू शकतो आपण, 1000 ग्रॅम, आणि 1 मीटरला 100 सेंटीमीटर, 100चा क्यूब आणि सेंटीमीटरचा क्यूब. हा ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आणि ग्रॅम सीसी एकमेकांसोबत होतो कॅन्सल. इथे राहतो 0.5 इज इक्वल टू N2, हा मिळतो 1000 न्यूमरेटरला आणि खाली मिळतो याची पॉवर 100 इंटू 100 इंटू 100, 3 टाइम्स आहे ना. तर हे 2 0, हे 2 0 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल. इथं उरता 10, 1 2 3, 1 वर 10 ची पॉवर 3. म्हणजे N2 किती मिळतो तुम्हाला, 0.5 इंटू 10 ची पॉवर 3. तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन केलं, याला 1000 ने मल्टिप्लाय केलं तर हे तुम्हाला मिळते 500. काय मिळते, 500. काय मिळते, 500. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8, जूल पर किंवा जूल इंटू सेकंड इज युनिट ऑफ एनर्जी, मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम आणि पॉवर. बघा एनर्जीचं युनिट असतं जूल, म्हणजे जूल सेकंड एनर्जीचं युनिट आहे का, नाही. मोमेंटम काय असतो, पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी, किंवा हा काय असतो, फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू टाइम. फोर्स युनिट असतं न्यूटन, टाइमचं युनिट असतं सेकंड. न्यूटन सेकंडला आपण जूल म्हणतो का, नाही. म्हणजे मोमेंटमचं युनिट आहे का हे, नाही. पॉवर. नेक्स्ट पॉवर, पॉवर काय असते, वर्क पर युनिट टाइम, वर्कचं युनिट असतं जूल, टाइमचं युनिट सेकंड, म्हणजे हे काय जूल पर सेकंड. म्हणजे पॉवरचं पण युनिट आहे का, नाही. उरला कुठला ऑप्शन, सी. म्हणजे जूल इंटू सेकंड ही युनिट कशाचं आहे, अँग्युलर मोमेंटमचं. कशाचं, अँग्युलर मोमेंटमचं.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इन अ पर्टिक्युलर सिस्टम ऑफ युनिट द लेंथ मास अँड टाइम आर चूज टू बी 10 सेंटीमीटर 10 ग्रॅम आणि 0.1 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. द युनिट ऑफ द फोर्स इन द सिस्टम विल बी. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे, जी प्राइम दिलेला आहे 10 ग्रॅम, सेंटीमीटर प्राइम दिलेला आहे 10 सेंटीमीटर, सेकंड प्राइम दिलेला आहे 0.1 सेकंड आणि तुम्हाला फोर्सचं युनिट काढायचं आहे. फोर्सचं युनिट काय असतं बघा. फोर्सचं युनिट असतं केजी. फोर्सचं युनिट असतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण म्हणत असतो न्यूटन. आणि असतं 1 न्यूटन इज इक्वल टू असतो 10⁵ डाइन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. डाइन काय असतो, ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. आता बघा हा फॉर्म्युला, 10 ग्रॅम इंटू 10 सेंटीमीटर डिवायडेड बाय 0.1 स्क्वेअर आणि सेकंड स्क्वेअर. म्हणजे हा काय मिळाला तुम्हाला न्यूमरेटरला 100 डिवायडेड बाय 0.01 डाइन. आता हे पॉइंट वरती गेल्यानंतर हा काय मिळतो तुम्हाला 10⁻². हा वरती गेल्यानंतर 10⁻⁴. म्हणजे तुम्हाला 10⁴ डाइन. आता या फॉर्म्युलाला जर तुम्ही शिफ्ट केलं तर तुम्हाला 1 डाइनची व्हॅल्यू किती मिळते, 10⁻⁵ न्यूटन. डाइनला तुम्ही न्यूटन मध्ये जर इथं कन्वर्ट केलं तर इथे तुम्हाला मिळेल 10⁻⁴ इंटू 10⁻⁻⁵ न्यूटन. +4 -5 म्हणजे -1. 10⁻⁻⁻1 म्हणजे 0.1 न्यूटन. म्हणजे हे जे युनिट सिस्टीम मध्ये तुम्हाला युनिट दिलेले आहे, या युनिट मध्ये तुम्हाला फोर्सची व्हॅल्यू काय मिळाली, 0.1 न्यूटन. म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 काय आहे, मॅच लिस्ट 1 आणि लिस्ट 2. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड स्टार आणि अर्थ यामधलं डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करत असतो, तर ती मेजर करत असतो आपण लाईट इयर मध्ये. म्हणजे एचं आन्सर काय असलं पाहिजे, 3. एचं आन्सर असलं पाहिजे 3. त्यानंतर इंटरॲटॉमिक डिस्टन्स आपण मेजर करत असतो बघा अँगस्ट्रॉम्स मध्ये. इंटरॲटॉमिक डिस्टन्स जे असतं ॲटम्स मधलं, ते इंटरॲटॉमिक डिस्टन्स आपण मेजर करत असतो अँगस्ट्रॉम मध्ये. म्हणजे बीचं ऑप्शन असलं पाहिजे 2. बीचं ऑप्शन असलं पाहिजे 2. साईज ऑफ न्यूक्लियस हे आपण मेजर करत असतो बघा फर्मी मध्ये. म्हणजे सी आहे 4 आणि वेवलेंथ ही असते मायक्रॉन मध्ये. म्हणजे D1. असं कुठलं ऑप्शन आहे की ज्यामध्ये A3 आहे, B2 आहे, C4 आहे आणि D1 आहे. D1 दोन्हीच्या मध्ये आहे, C4 A2 आणि म्हणजे बघा ऑप्शन 2 जे आहे, ऑप्शन 2 हे आहे करेक्ट. अर्थ आणि स्टार्स मधलं डिस्टन्स आपण लाईट इयर्स मध्ये मेजर करत असतो. इंटरॲटॉमिक डिस्टन्स आपण अँगस्ट्रॉम्स मध्ये मेजर करत असतो. साईज ऑफ न्यूक्लियस असते फर्मी मध्ये आणि वेवलेंथ असते मायक्रॉन मध्ये. म्हणजे ऑप्शन 2 इज करेक्ट. त्यानंतर एक क्वेश्चन 11, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज हॅज नॉट बीन एक्सप्रेस इन द प्रॉपर युनिट. बघा स्ट्रेस टू स्ट्रेन ही डायमेन्शनलेस क्वांटिटी असते. स्ट्रेस असतो फोर्स पर युनिट एरिया, फोर्सचं युनिट असतं न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. म्हणजे पहिलं ऑप्शन हे करेक्ट आहे. स्ट्रेस असतो फोर्स पर युनिट एरिया आणि स्ट्रेन डायमेन्शनलेस आणि फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. म्हणजे पहिलं एक्सप्रेस केलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर दुसरं आहे सरफेस टेन्शन. बघा सरफेस टेन्शन असतं फोर्स पर युनिट लेंथ. फोर्सचं युनिट असतं न्यूटन, लेंथचं युनिट मीटर. म्हणजे सेकंड ऑप्शन पण व्यवस्थित रिप्रेझेंट केलेलं आहे. थर्ड आहे प्रेशर.
थर्ड आहे म्हणजे फोर्थ चेक करू आपण प्रेशर. प्रेशर काय असतो? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. म्हणजे चौथा ऑप्शन्स पण व्यवस्थित आहे. एनर्जी. एनर्जीचं जे युनिट आहे केजी मीटर पर सेकंड, बट ॲक्च्युअलमध्ये एनर्जीचं युनिट काय असतं? केजी मीटर पर सेकंड, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हे ऑप्शन जे आहे ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे गिवन क्वेश्चनसाठी हे ऑप्शन आहे करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन 12. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ टाइम. खालीलपैकी कुठलं टाइमचं युनिट नाही? बघा मायक्रो सेकंड हे टाइमचं युनिट असतं. लीप इयर हे सुद्धा टाइमचं युनिट आहे. ल्युनर मंथ्स हे सुद्धा टाइमचं युनिट आहे. बट हा पॅरालॅक्टिक सेकंड जो आहे, पॅरालॅक्टिक सेकंड हा टाइमचा युनिट नाही. पॅरालॅक्टिक सेकंड टाइमचा युनिट नाही. हे सुद्धा काय आहे? डिस्टन्सचं युनिट आहे. कशाचं युनिट आहे? डिस्टन्स. डिस्टन्स कुठलं डिस्टन्स मेजर करत असते यामध्ये? स्टार्स मधलं डिस्टन्स. स्टार्स मधलं डिस्टन्स. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्मॉलेस्ट युनिट? मिलीमीटर, अँगस्ट्रॉम, मीटर आणि फर्मी. तर बघा मिलीमीटर असतो 10⁻³ मीटर इज इक्वल टू 1 mm. अँगस्ट्रॉम असतो 10⁻10 मीटर इज इक्वल टू 1 अँगस्ट्रॉम. फर्मी असतो 10⁻15 मीटर इज इक्वल टू 1 फर्मी. आणि 1 मीटर इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजे तुम्हाला चारही ऑप्शनवरून असं कळतंय फर्मी जे आहे हे सर्वात स्मॉलेस्ट युनिट आहे खाली दिलेल्या 4 ऑप्शनपैकी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ए अँड बी मे बी परफॉर्म इफ ए अँड बी पजेस डिफरंट डायमेन्शन्स. बघा आपल्याला माहिती आहे की सेम डायमेन्शनच्या क्वांटिटीचे आपण ॲडिशन करू शकतो, सेम डायमेन्शनच्या क्वांटिटीचं सबस्ट्रॅक्शन करू शकतो. बट डिव्हिजन, दोन फिजिकल क्वांटिटीचे डिव्हिजन करण्यासाठी त्या डायमेन्शनली इक्वल असणं असं गरजेचं नाही. म्हणून ए आणि बी यांच्या डायमेन्शन्स अनइक्वल असल्या तर आपण त्यांचं फक्त डिव्हिजन करू शकतो, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 14चा ऑप्शन आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए. बघा त्यानंतर बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये डिस्कस करू. इथपर्यंत आपले वर्क एक्सरसाइज 1 आणि एक्सरसाइज 2चे क्वेश्चन्स काय झाले? कंप्लीट झालेले आहेत. एक क्वेश्चन राहिलेला असता हा बघून घेऊ. यामध्ये काय? विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज रॉंग. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज रॉंग. बघा हे 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर असते. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. बघा यापैकी कुठलं ऑप्शन रॉंग आहे? तर बघा आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे काय? 1 न्यूटनचं डायन्समध्ये कन्व्हर्सेशन्स. 1 न्यूटन इज इक्वल टू किती डायन होता? तर 10⁻⁵ डायन्स होता. आणि ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵ डायन्स. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ते 4 नंबरचं ऑप्शन आहे रॉंग. ओके, बाकीचे जे क्वेश्चन्स आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.